नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे समोर येत आहेत. कॅप्टन अशोक खरात याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलेलं होतं. त्यांना ज्योतिषाच्या नावाखाली मी एक ज्योतिषाचार्य आहे, त्याचबरोबर मी भविष्य सांगतो असं म्हणत या महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं होतं. लैंगिक शोषण करतानाचे या महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल झालेले होते. या प्रकरणाची एसआयटीनं गंभीर दखल घेत एसआयटी कडून तब्बल 4600 लिंक्स ज्या आहेत त्या सोशल मीडियावरून ज्या आहेत त्या डिलीट करण्यात आलेल्या होत्या. परंतु या प्रकरणामध्ये एक अत्यंत धक्कादायक बाब पुढे येते आणि ती बाब म्हणजे अनेक जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये जवळपास 15 ते 17 व्हिडिओ जे आहेत हे खरात आणि ह्या महिलांचे जे अश्लील संबंध होते त्याचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते आणि त्या व्हिडिओची जी आहे सोशल मीडियावरती विक्री झाल्याची धक्कादायक बाबच आता पुढे आली आहे. नमस्कार, मी राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात हे प्रकरण नेमकं काय. कॅप्टन अशोक खरात बलात्कार प्रकरणानं अक्षरशः महाराष्ट्रामध्ये मोठी संतापाची लाट होती. कारण हाच बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याने अनेक महिलांना ज्योतिष बघण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक केलेली होती, त्यांचं शारीरिक शोषण केलेलं होतं. तसे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेले होते. याच प्रकरणामध्ये एका महिलेनं थेटपणे हा जो भोंदूबाबा बलात्कारी भोंदूबाबा आहे नाशिकचा कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्याच आधारे 18 मार्च रोजी हा जो भोंदूबाबा खरात आहे त्याला पहाटे 3 वाजता त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडनं जे डिजिटल डिव्हाइसेस जप्त केले होते आणि ज्यामध्ये प्रामुख्यानं पेन ड्राईव्ह होता. या पेन ड्राईव्ह मध्ये सुरुवातीला 58 व्हिडिओ आणि त्यानंतर या व्हिडिओची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. हेच व्हिडिओ जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले होते आणि या प्रकरणामध्ये एसआयटीने ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटी कडे दिला आणि त्यानंतर एसआयटीने या प्रकरणाची कसून चौकशी केली असता या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅप्टन अशोक खरात आणि महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याची बाब जी आहे ती पुढे आलेली होती. या प्रकरणात जर आता पाहिलं तर काल एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी एक नाशिकमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सगळी म्हणजे अशोक खरात कशा पद्धतीनं कृत्य करायचा, लैंगिक कृत्य करायचा, महिलांना कशा पद्धतीने फसवायचा, त्याने कशा पद्धतीने अनेक जणांची आर्थिक फसवणूक केली, त्याचा पाढा जो आहे त्यांनी प्रसार माध्यमांसमोर जो आहे तो तेजस्विनी सातपुते ज्या की एसआयटीच्या प्रमुख आहेत त्यांनी पत्रकारांसमोर वाचल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु त्याचबरोबर त्यांनी एक बाब जी आहे ती अधोरेखित केलेली होती आणि ती बाब म्हणजे जे महिलांचे जे व्हिडिओ होते, जे खरातने जे महिलांशी संबंध ठेवतानाचे जे व्हिडिओ होते ते मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते आणि जवळपास एसआयटीच्या पथकानं आणि सायबर टीमनं या प्रकरणामध्ये तातडीने पावलं उचलत 4600 ज्या लिंक्स आहेत ज्यावरती अशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल करण्यात आलेले होते त्या 4600 लिंक ज्या आहेत त्या तातडीनं डिलीट केल्याची माहिती सुद्धा एसआयटीच्या प्रमुख जे आहेत तेजस्वी सातपुते यांनी जी आहे ते सांगितलेली होते. परंतु हे जे सगळ्या लिंक डिलीट करण्याच्या पूर्वी जर पाहिलं तर एक धक्कादायक बाब पुढे आलेली आहे आणि ती बाब म्हणजे अशोक खरात आणि या पीडित महिलांचे जे आक्षेपार्ह व्हिडिओ होते त्याची विक्री अवघ्या 15 ते 20 रुपयांमध्ये केली जात असल्याची बाब सुद्धा उघड झाली होती. खर तर 15 ते 17 जे अश्लील व्हिडिओ होते अशोक खरात असेल आणि हे महिला असतील त्यांचे 15 ते 17 अश्लील व्हिडिओ जे आहेत ते फेसबुक असतील, इंस्टाग्राम असतील, टेलिग्राम असतील आणि पोर्ट साईट वरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते व्हायरल झाले होते. काही साईट वरती हे व्हिडिओ पाहण्यासाठी 15 ते 50 रुपये आकारले जात असल्याची सुद्धा माहिती आहे ती पुढे आलेली आहे. या व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पीडित महिलांची ओळख जी आहे ती उघड झाली असून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक धक्का बसल्याचं सुद्धा पुढे आलंय. जवळपास 8 ते 9 महिला मानसोपचार तज्ञांकडून सध्या या महिलांवरती जे आहे ते उपचार केले जात आहेत, त्यांचं समुपदेशन जे आहे ते सध्या केलं जात आहे. परंतु जे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे व्हिडिओ व्हायरल झालेले होते या व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात सायबर विभागाकडून जो आहे तो आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये जसं एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी सांगितलेलं होतं की जवळपास 24 जणांची टीम एसआयटी कडून तयार करण्यात आली होती आणि त्यातील 4 जण हे सायबर पथकामध्ये जे आहेत ते काम करत असून त्यामध्ये सोशल मीडियावर येणारे जे व्हिडिओ लिंक्स आहेत त्या तातडीनं डिलीट करण्याचं काम सुद्धा या 4 जणांच्या सायबर पथकाकडून केलं जाते अशा पद्धतीची माहिती
तेजस्विनी सातपुते यांनी दिली होती. जवळपास 4650 लिंक्स ज्या अश्लील लिंक्स होत्या त्या सुद्धा आता डिलीट केलेल्या आहेत. आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 जणांना अटक केल्याची माहिती सुद्धा आता पुढे येते. आणि त्याचबरोबर 400हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणारी अकाउंट सुद्धा आता डिलीट करण्यात आल्याची जी आहे ती माहिती मिळते. अशा पद्धतीने जेही कोणी लोक असतील हे महिलांचे आणि खराचे अश्लील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करतायत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक सुद्धा केली जाणार आहे अशी माहिती सुद्धा आता जी आहे ती पुढे आलेली आहे. आणि त्यामुळे कोणीही अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करू नयेत अशा पद्धतीचे आवाहन सुद्धा केलं जात आहे. त्याची महत्वाची बाब म्हणजे ज्या महिला आहेत त्या महिलांची ओळख कुठेतरी आयडेंटिफाय होती, त्यांची ओळख जी आहे ती सार्वजनिक होती आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरती त्याचा खूप मोठा परिणाम होतोय. त्यामुळे असं कृत्य करू नये अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा पोलिसांकडून जे आहे ते करण्यात आलंय. परंतु ही बाब जी आहे अत्यंत गंभीर आहे, कारण 15 ते 17 अश्लील व्हिडिओची जर अशा पद्धतीने पॉर्न साईटवरती विक्री होत असेल तर अत्यंत गंभीर बाब आहे. याविषयी पोलिसांकडून आणि SIT कडून कशा पद्धतीने पुढील चौकशी केली जाते, हे जे अशा पद्धतीने व्हायरल करणारी लोक आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.